Hello friends, today we are going to learn practice set number 12. Practice set number 12 हा HCF काढण्यासाठी दिलेला आहे. तर आपण स्टार्ट करूयात क्वेश्चन नंबर फर्स्ट पासून. 25 आणि 40 चे आपल्याला HCF काढायचा आहे. HCF म्हणजे काय? हायर कॉमन फॅक्टर, म्हणजे सगळ्यात मोठा जो नंबर आहे की तो दोन्ही पण नंबरला फॅक्टराइज करू शकतो. तर बघूयात आपण. आता हे आपल्याला माहिती आहे की फर्स्ट क्वेश्चन आहे 25 अँड 40. 0 आणि 5 जेव्हा येतात तर आपल्याला माहितच आहे याला आपण कोणत्या नंबरची डिव्हिजिबिलिटी आहे ओळखू शकतो, किती आहे 5ची. तर इथं 0 असतं तर आपण 10ची म्हटलं असतो, पण इथं आणि 2ची पण म्हटलं असतो, पण इथं काय आहे 5 आणि इथं काय आहे 0 आहे, म्हणजे इथं आपण 5नच डिवाइड करू शकतो. 5 5 जा 25 आणि 5 8 जा. आणि इथे जे आलेलं आहे तर हे वेगळे वेगळे नंबर आहे. हा 5 हा 5 1 जा 5 8 ॲज इट इज, आणि 8 1 जा 8 आपण डायरेक्ट घेऊ शकतो. पण इथं जो नंबर आहे फक्त 5 जो आहे त्यांनी जेव्हा या दोन्ही पण नंबरला एकाच नंबरने आपण डिवाइड करू शकतो तो असतो आपला HCF. म्हणजे आपला HCF असणारे 5 हा आणि हा याच्यामध्ये घ्यायचा नसतो. जेव्हा LCM काढायचं असतं तेव्हा आपल्याला या सगळ्यांची मल्टिप्लिकेशन करायची असते, पण LCMचं आपण डोकं सध्या लावणार नाही आहेत, तर नेक्स्ट क्वेश्चन आहेच तो आपल्याला. फक्त HCF शोधण्यासाठी आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ती म्हणजे दोन्ही पण जेवढे इथे नंबर दिलेले असतात, तिथं 2 दिलेले आहेत समजा 25 अँड 40, तर या दोन्ही नंबरला एकाच नंबरने आपण डिव्हाइड करू शकतो. तोच जो नंबर असतो तर आपण त्याला डिव्हाइड करू शकलो त्या नंबरने, तर तो असतो त्याचा HCF. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. 56 and 32. तर याला आपण 2ने डिवाइड करू शकतो, कारण इथं जे आहे इथे युनिट प्लेसला 2 आहे आणि याला 6 आहे. 2 2 जा 4, 2 8 जा 16, 2 1 जा 2, 2 6 जा 12. इथं 2 1 जा 2 1 जा 2, 2 4 जा 8, 2 8 जा 16. परत 2 1 जा 2 7 जा 14, 2 8 जा 2 4 जा 8. आता इथे प्राईम नंबर आला म्हणजे इथं एका नंबरने आपण डिवाइड करू शकत नाही, तर आपल्याला हे नंबर इकडे घ्यायचे आहेत लिहून. 2 मल्टिपल 2 म्हणजे यांचा आन्सर येणार आहे 2 मल्टिपल 2 मल्टिपल 2, म्हणजे 2 2 जा 4, 4 2 जा 8. याचं HCF असणार आहे आपलं 8. याला आपण जर हे दोन्ही नंबर सेम राहिले असे किंवा एका टेबलमधले राहिले असे तर आपण याला पुढे कंटिन्यू करू शकलो असतो, पण हा 7 जो आहे हा प्राईम नंबर आहे, ऑड नंबर आहे, म्हणजे तो आपण पुढे त्याला त्याच नंबरने डिवाइड करू शकतो. आणि 4 हा इव्हन नंबर आहे, त्यामुळे याला आपण डिवाइड करू शकत नाही. थर्ड नंबरचं घेऊयात आपण. 40 60 and 75. 40 60 and 75. याला 5ने डिवाइड करूयात. 5 8 जा 40, 5 1 जा 5, 5 12 जा 60, 5 1 जा 5, 5 5 जा 25. आता हे नंबर सगळे वेगळे आलेले आहेत, म्हणजे इथं 8 12 अँड 15 आलेले, म्हणजे कोणत्या टेबलमध्ये आहेत हे दोन्ही. हे जर विचार केला तर हे दोन्ही 3च्या टेबलमध्ये आहेत, हे दोन्ही 4च्या टेबलमध्ये आहेत, म्हणजे याला एकाच नंबरने कोणीच डिवाइड करू शकत नाही. तर याचा HCF डायरेक्ट जो नंबर आहे एकच नंबरने डिवाइड करणार तो आहे 5, म्हणजे HCF असणार याचा 5. त्यानंतर सॉल्व करूयात क्वेश्चन नंबर जो 4 आहे याच्यामध्ये दिलेला. कंटिन्यू. 16 अँड 17. 16 अँड 17. आता इथे लक्षात येते आपल्याला 16 अँड 17 हे दोन्ही पण जे नंबर आहेत, हा ऑड आहे हा इवन आहे. याला आपण
ते 3ने डिवाइड करू शकत नाही. म्हणजे याचा जो असणार आहे दोन्ही कोणत्याच टेबलमध्ये हे दोन्ही पण नंबर नाही आहेत. म्हणजे आपण याला फक्त एकनीच डिवाइड करू शकतो. म्हणजे 1नेच डिवाइड करतो. 116चा आणि 117चा 27. म्हणजे याचा HCF असणार आहे 1. त्यानंतर 5 नंबरचं बघूयात आपण. 18, 32 and 48. इथं आहे 18, 32 and 48. याला 2ने डिवाइड करू शकतो आपण. 2 9 जा 18, 2 1 जा 2, 2 6 जा, देन 2 4 जा, किती जा 4 आणि 2 4 जा. ओके, तर याच्यामध्ये पण बघा, याच्यामध्ये जो आहे तर याला फक्त हा 9 अँड 24 3च्या टेबलमध्ये आहे तर 16 नाही आहेत. म्हणजे आपल्याला 2ने डिव्हाइड करू शकत नाही आणि 3 पण डिव्हाइड करू शकत नाही. तर याचा HCF असणार आहे फक्त 2. त्यानंतर 6 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आहे 105 and 154. इथे लक्षात येतं आहे आपल्याला की 105 and 154 याला आपण कोणत्या नंबरने डिव्हाइड करू शकतो. ट्राय करायला हरकत नाही आहे. कोणत्या आता हे ऑड आणि इव्हन नंबर एकत्र आलेले आहेत. म्हणजे याला आपण कोणत्या नंबरने डिव्हाइड करू शकतो बघूयात. हा जो नंबर आहे तो आलेला आहे 26. पण हे जेव्हा नंबर वेगळे येतात तेव्हा आपण याला दुसऱ्या नंबरने डिवाइड करू शकतो का ते पण आपल्या लक्षात आलं पाहिजे अगोदर. 7 1 जा 7, 7 6ने तर करू शकत नाही. 7 1 जा 7, 14. 7 ट्राय करूयात. 7 1 जा 7, 7 5 जा 35 and 7 2 जा ओके. 7 1 जा 7, 7 2 जा 14 and 7 2 जा 14. आता हा जो आहे आणि हा नंबर कोणत्याच टेबलमध्ये नाही आहे. म्हणजे याला आपण याचा HCF जो आहे HCF आलेला आहे तो म्हणजे 7. त्यानंतर सॉल्व करूया 7 नंबरचा क्वेश्चन. जो की 42, 45 and 48. इथे लक्षातच आलं असणार आहे तुमच्या. इथं 45 आलं आहे, इथं 48 आलं आहे आणि इथे जे आलेलं आहे तर ते आलेलं आहे 42. म्हणजे हे आपल्याला याला आपण 3ने डिव्हाइड करू शकतो जर आपण यांची ॲडिशन करून बघितली तर. 42, 45 and 48 3ने डिवाइड करू शकतो का बघूयात आपण याला. 3 1 जा 3, 3 4 जा 12, 3 1 जा 3, 3 5 जा 15, 3 1 जा 3, 3 6 जा 18. इथपर्यंत तर झालं आहे. म्हणजे याला पण आपण जास्त नंबरने डिवाइड करू शकत नाही आहे पुढे, कारण हा प्राईम नंबर आला आहे, हा इव्हन नंबर आलेला आहे. म्हणजे याचा HCF जो असणार आहे तो असणार आहे 3. ओके. त्यानंतर 7. इथं आपण 8 नंबरचा क्वेश्चन सॉल्व करूयात. एट नंबरचा आहे 57, 75 and 10.
जो नंबर आहे आता हे याच्यातले जे नंबर आहेत काही ते आपल्याला सॉल्व केल्याशिवाय लक्षात नाही येत. इव्हन नंबर पण आला आहे, प्राईम नंबर पण आला आहे, त्याच्यामुळे याला आपण 3नेच सुरुवात करूयात. 3 1 जा 3, 3 9 जा 27, 3 1 जा 3 2 जा 6, 3 5 जा 15, 3 1 जा 3 3 जा 9, 3 3 जा 9 and 3 4 जा 12. हा 19 याच्यात प्राईम नंबर आला आहे. 19च्या टेबलमध्ये हे नंबर नाही आहेत, म्हणजे याचा पण HCF जो आहे तो काय असणार आहे, 3 असणार आहे. कारण हा प्राईम नंबर जेव्हा येतो तेव्हा हे ॲटोमॅटिकली त्या टेबलमध्ये नसणारे नंबर आहेत. त्यामुळे 9 नंबरचे एक्झाम्पल बघूयात आपण. 56 and 57. आता 56 and 57 हे जे नंबर आलेले आहेत याला कोणत्याच दुसऱ्या नंबरने आपण डिवाईड करू शकत नाही, वरनीच करावं लागणार आहे. त्यामुळे याचा HCF असणार आहे 1. त्यानंतर 10 नंबरचं बघूयात. 777, 315, 588. तर या नंबरला आपल्याला अगोदर बघावं लागणार आहे की कोणत्या नंबरने आपण याला डिवाईड करू शकतो. तर याच्यामध्ये डायरेक्ट सॉल्व केलं तरी जमते किंवा आपल्याला स्टेप बाय स्टेपने गेलं तरी जमते. तर 77 याला आपण कोणत्या एकाच नंबरने डिवाईड करू शकतो का? तर नाही. प्राईम नंबर पण आलेला आहे, इथं इवन पण आला आहे, ऑड पण नंबर आलेला आहे. म्हणजे त्यासाठी आपल्याला बघावं लागणार आहे की प्राईम नंबर किंवा ऑड नंबर जो आहे त्यानुसार आपण याला डिवाईड करूयात. 11च्या टेबलमध्ये जर केलं तर येत नाही आहे, 7च्या टेबलमध्ये पण येत नाही आहे. 21चं घेऊयात आपण. 21 1 जा 21, 21 3 जा 63, 21 3 जा 63. सिक्स्टी थ्री गेले. 14 14 114 147. इथे जे आहेत 147 राहतात इथे शिल्लक. तर मग 21 3च्या टेबलमध्ये 143 जे आहेत का ते बघणं आपल्याला गरजेचं आहे. 21 म्हणजे हा जो आहे त्याला 21नेच आपण डिवाईड करू शकतो. 42 2 जा 40, 42 राहतात म्हणजे 1060. नाही तर परत 168. 21 5 जा 115, 21 1 21 21 2 जा 21चं टेबल इथं लक्षात येणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये या पद्धतीने आपण सॉल्व केला तर याचा HCF जो असणार आहे तो असणार आहे 21 फायनल. ओके, या पद्धतीने आपण हा HCF प्रॅक्टिस सेट नंबर 12 हा सॉल्व केला आहे. थँक्यू.